सावली, उद्या घटस्थापन आहे ना, त्याची तयारी करावी लागेल हं. मी आत्ताच बबलूला लिस्ट दिली, सगळं सामान आणायला सांगितलंय. बरं झालं तुम्ही सांगितलं. ते मी सुद्धा त्यांना सांगणारच होते. नाही सांगितलं असं तरी चाललं असतं, कारण एकदा सांगून त्याच्या काही लक्षात राहील असं नाही वाटत मला. राहतो वहिनी लक्षात. ते सगळी कामं जबाबदारीने करतात. हो तेवढं मात्र खरं आहे. आणि त्यात आता सोहम खुश आहे म्हटल्यावर तो खूप खुश आहे. हो ना. पण सोहम भाऊजींचं जे काही झालं ना ते खूप छान झालं. म्हणजे तुम्हाला सांगू, ते शिवानी मॅडम आहेत ना, मला त्यांचं खूप कौतुक वाटतं हो. नाही म्हणजे त्या इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहेत, त्या इतक्या श्रीमंत आहेत, तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहेत. त्या स्वतः अभिनंदन करायला आपल्या घरी आल्या. पण तुम्हाला सांगू, कधी कधी मला अशी माणसं खोटी पण वाटतात. नाही म्हणजे माणसांच्या अशा वागण्याची सवय नसते ना आपल्याला. पण हो, त्यांनी सोहम भाऊजींना जे काम मिळवून दिलंय ना, ते खूप छान केलंय. सोहम भाऊजी खूप खुश आहेत, कारण त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळणार आहे. आणि वहिनी, नाही म्हणजे बघा ना, आम्हा दोघींमध्ये पहिल्या भेटीतच मैत्री झाली. हे खरं आहे, जेवढी त्यांची कीर्ती मोठी आहे ना, तेवढ्याच त्या मनानेही मोठ्या आहे. बरोबर आहे. वहिनी, काय झालं? इतका वेळ झाला मी एकटीच बडबडते. तुम्हाला काय झालंय? सावली खूप साधी असतो आणि माणसाला ना आपण जसे असतो तसंच सगळं जग आहे असं वाटतं. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? शिवानी मॅडम तशा नाही आहेत का? सावली हे बघ, ती कशी आहे काय यापेक्षा एकदम तिला आपला पुळका का आला असेल, अचानक हे सगळं का घडत असेल, अशी शंका येणारच ना. हो, पण वहिनी तुम्ही ऐकलत ना, त्या म्हणाल्या की त्या एकट्या राहतात. त्यांचं असं आपल्यासारखं भरलेलं घर नाहीये, आपल्यासारखं इतकं मोठं कुटुंब नाहीये. आणि जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते, तेव्हा ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते ना. अगदी बरोबर. सावली, जसं तिच्या घरात कोणी नाहीये तसंच तिच्या आयुष्यातही कोणी नाहीये. तिला तीच कमी भरून काढायची नसेल कशावरून? म्हणजे जाऊ दे सावली, माझं ऐक, तू प्लीज तिच्यापासून सावध राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या सारंगला तिच्यापासून लांब ठेव. मला ना तिची नजर काही बरी नाही वाटली. म्हणजे एवढं खेटून उभी राहायची गरजच नव्हती ना फोटो काढताना. वहिनी, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. अहो पण ती मोठी माणसं आहेत ना, मोठ्या मोठ्या माणसांसोबत उठबस असते त्यांची, असंच चालतं त्यांच्यात. पण तुम्ही काळजी करू नका, माझा विठुरा आहे माझ्या पाठीशी. मला आज नाही कळणार, पण वेळ आल्यावर माझे शब्द नक्की आठवतील. पण देवा प्लीज तिच्यावर तशी वेळ कधीच येऊ देऊ नकोस.